कांदिवलीतील बालभारती महाविद्यालयाचा नामफलक आता गुजराती भाषेत असल्याचं आढळलंय। मुंबईतच मराठी भाषा अनिवार्य कायद्याचा अवमान करण्यात आलाय। तर कांदिवलीच्या बालभारती महाविद्यालयाचा फलक हा गुजराती भाषेत असल्याचं दिसून आलंय। मराठी भाषेच्या मुद्द्यावरून मोठ्या चर्चा सुरू असताना असा प्रकार पाहायला मिळतोय। संजय गडदे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। संजय, आता कांदिवलीतच असा प्रकार बघायला मिळतोय, काय अपडेट्स आहेत? नक्कीच मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या माध्यमातून मराठी भाषेला प्राधान्य देण्यासाठी दुकान आस्थापना असतील किंवा सरकारी कार्यालय असतील या सर्वच ठिकाणच्या पाट्या ज्या आहेत त्या मराठी भाषेमध्ये लिहिण्याचा जो नियम काढण्यात आला होता, मात्र यालाच कुठेतरी फाटा देण्याचं काम मुंबईतील कांदिवली पश्चिम परिसरामध्ये असणारे जे बालभारती महाविद्यालय आहे, कॉमर्स कॉलेज आहे, त्या कॉमर्स कॉलेजकडून मागील अनेक वर्षापासून त्या ठिकाणी गुजराती भाषेमध्ये जो फलक लावण्यात आलेला, मात्र या संदर्भात त्या स्थानिक मनसे पदाधिकाऱ्यांनी देखील यापूर्वी आवाज उचलला होता, मात्र बालभारतीकडून कोणत्याही प्रकारचा त्याला प्रतिसाद मिळाला नाही। अखेरीस काल जे आहे ते युवा सेनेचे सिनेट सदस्यांनी या संदर्भात जे आहे ते कुलगुरूंना जे निवेदन दिलं होतं, त्यानंतर आता कुठेतरी पुन्हा एकदा मुंबई सारख्या ठिकाणी महाराष्ट्रात मराठी भाषेला डावलले जात असल्याचा मुद्दा चर्चेला जात आहे। आणि आता सध्या मराठी आणि गुजराती भाषिक हा जो वाद मागील अनेक दिवसापासून सुरू आहे, यालाच कुठेतरी आता या कॉलेजकडून पाठबळ दिलं जातंय का, हा प्रश्न देखील आता उपस्थित केला जातोय। धन्यवाद संजय, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे मुंबईतच आता कॉलेजचा बोर्ड हा गुजराती भाषेत दिसून आलाय। मराठी भाषेचा अवमान मुंबईत दिसून आलाय।